वासनांध अशोक खरातनं नरबळी दिल्याचा संशय, सरकारी वकिलांचा कोर्टात धक्कादायक युक्तिवाद। साप वाघाबद्दल माहिती नाही, खरातचा दावा। 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। भोंदू खरातनं कामोत्तेजकाच्या नावाखाली 1 किलो मध 9 लाखांना विकल्याची धक्कादायक माहिती समोर। मध विकून जमवलेली माया ट्रस्टच्या नावे वळवल्याचंही उघड। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधातील अविश्वास प्रस्तावावरनं महाविकास आघाडीत उभी फूट। प्रस्तावावरती शरद पवारांच्या आमदारांच्या सह्याच नाहीत, तर निलंबनाचे आदेश उपसभापतींनी दिले तरी निर्णय घेण्याचा अधिकार आमचा, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरेंच्या राजकीय निरोप समारंभावेळी मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदेंकडनं शाब्दिक कोट्या। शिंदेंकडनं ठाकरेंचा साहेब असा उल्लेख, तर पुलं यांच्यानंतर कोट्यधीश अशी उपाधी उद्धवजींना शोभते। मुख्यमंत्र्यांची कोपरखळी। युद्धाची परिस्थिती देशाची परीक्षा घेणारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राज्यसभेत पुनरुच्चार, तर राज्यभरात गॅस टंचाईच्या अफवेमुळे एलपीजीच्या दरात वाढ। युद्धाच्या 25व्या दिवशी आखातात क्षेपणास्त्रांचा वर्षाव। इराणचा तेल अवीववरती क्लस्टर बॉम्बचा मारा, तर ट्रम्प यांच्या हॉर्मुझबाबतच्या वक्तव्याची इराणनं उडवली खिल्ली। बदलत्या हवामानाचा फळांच्या राजाला फटका। रायगडमध्ये यंदा 15%च आंबा उत्पादन, आंबा उत्पादक चिंतेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।